जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढेल कुणी तू हसते रहा तू वळू नको ना नको पर तू माहेरी पुच पुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची तू त्या अनिलला भेटून आलीस ना की तुझा चेहरा हा असा पडलेला असतो. त्याच्या मुलाला बरं नव्हतं हे तो खोटं बोलत नसेल कशावरून आणि त्याला काय गरज होती श्रीच्या ऑफिस मध्ये जाऊन त्याची चौकशी करायची. श्री तुला बस स्टॉपवर भेटला असेलच ना मग तू विचारलं का नाही त्याला. आई अगं मी रिक्षाने आले आज कालही उशीर झाला होता आज त्या अनिलमुळे उशीर झाला. रोज रोज ऑफिसला उशीर राहणं बरं नाही दिसत ना. तुला खरं सांगू मला ना श्रीला भेटायची भीती वाटत होती. का तू जर खरंच मॅरिड असेल तर काहीतरीच असं जर असतं ना तर त्यांनी तुला सांगितलं असतं. लपवलं कशाला असतं. अगं लपवलं नसेल कदाचित राहून गेलं असेल सांगायचं. हे बघ आपण असं करूयात शंकेला ना जागाच ठेवूया नको. आपण त्याच्या ऑफिसमध्ये फोन करू आणि विचारू. डायरीमध्ये नंबर असेल ना. थांब मी आलेच आत्ता फोन करते. चिल हॅलो हा कोकले गृहोद्योग का. नमस्कार मी सारिका बोलतेय. तुमचे अकाउंटंट आहेत ना त्यांच्या बायकोची मैत्रीण बोलतेय मी. तिचा फोन लागत नाही म्हणून इकडे फोन केला. त्यांच्या मुलाला बरं नाही असं मी ऐकलं. आता कशी आहे तब्येत हेच विचारायचंय. हा हो का. नाही त्यांना देऊ नका. मी करेन तिला फोन. ओके हा थँक्यू. त्याचं लग्न झालंय. 6 वर्षाचा मुलगा आहे त्याला. अजून कशी नाही आली ही? 8:43 बस कधी चुकवत नाही. काय झालं असेल?
आजारी असेल का? की कालच्यासारखा उशीर झालाय? फोन करावा का? नाही, केलाच पाहिजे. आणि आता फार वेळ घालवून चालणार नाही. मला तिला सांगितलंच पाहिजे की मी अकाउंटंट नाहीये आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंय. हे पण जान्हवी अगं जान्हवी मध्ये फोन वाजतोय. प्लीज रडू नको जान्हवी. हे तुम्ही मला काल का नाही सांगितलं? सॉरी मॅडम, पण मी असा विचार केला की तुम्हाला प्रत्यक्ष भेटूनच सांगावं. म्हणजे त्या जान्हवीचं लग्न झालेलं आहे आणि तिचा नवरा तिच्या आईपेक्षाही वरताण आहे. हो मॅडम. मग तुम्ही हे श्रीला का नाही सांगितलं? मॅडम, श्री सरांकडे कोणीतरी क्लायंट होते, मग त्यांना उगाच कशाला त्रास द्यायचा. पण मी सिक्युरिटीला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवले की तो माणूस आला तर त्याला येऊन द्यायचं नाही म्हणून. म्हणजे त्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि तरीही ती आपल्या ऑफिस मधल्या अकाउंटंटशी संबंध ठेवून आहे. हो, म्हणजे असं तिच्या नवऱ्याचं म्हणणं आहे. पण त्या अकाउंटंटचं तर लग्न झालंय ना? हो मॅडम, त्याला 6 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याची बायको पण खूप चांगली आहे. तरीही हे असं. या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार आपण? आणि मॅडम, तिची ती कजा गाई एक वेळ परवडली, पण तिचा तो नवरा ना खूप भयानक आहे. हो, मला म्हणजे माझ्याकडे फ्रेंडशिप मागत होता. एक माणूस आपल्या ऑफिस मध्ये येऊन आपल्याच ऑफिस मधल्या एका महिला कर्मचाऱ्याशी अशा शब्दात बोलतो, ते तुम्ही मला का सांगितलं नाहीत? मला नाही तर कमीत कमी श्रीला तरी सांगायचं. त्याने चांगला समाचार घेतला असता त्याचा. बायकांचा रिस्पेक्ट ज्यांना ठेवता येत नाही त्यांनी माझ्या ऑफिस मध्ये पाऊलही टाकायचं नाही. कालच पोलीस मध्ये दिला असता त्याला. तुम्ही का नाही सांगितलं मला? आता काय झालं? ते आई, मी ना यांना चहा घेण्यासाठी बोलवायला आले होते. जा, चहा घ्या. आई, मी पण जाऊ? ही मुलगी काही माझा पिच्छा सोडत नाहीये. या ना त्या निमित्तानं परत परत माझ्या आयुष्यात येते. पूर्वजन्मीचे हिशेब चुकते करायचे की काय कोण जाणे. जेवढ्या वेळा नव्यानं समोर येते तेवढ्याच वेळेला मागच्या पेक्षा जास्त आवडेनाशी होती. देवाचीच काहीतरी योजना आहे की काय तोच जाणे.
हे असं ठरवून प्रेम करता येतं? ठीक आहे, तुझं जर असंच म्हणणं असेल तर यापुढे आपण कधी नाही भेटायचं. कठीण सारे सोपे करावे, कठीण सारे सोपे करावे, सोपे सारे सहज हे काय? आपला संसार. करावे, सहज सारे सुंदर करावे, सुंदर सारे ते जतन करावे. तुला पुन्हा एकदा पाहावंसं वाटलं म्हणून परत आलो. जतन करावे. जान्हवी, तू घरी जातेस का? हा? तरी मी विचारच करत होते, माझं नशीब इतकं कसं मेहरबान झालं माझ्यावर. हे अगं जान्हवी, असं नको ना बोलूस. अगं आयुष्यभर फक्त कडवटचं अनुभवली आहे ना. सॉरी जान्हवी, पण दैव बरोबर असलंच पाहिजे ना. आई गेली, बाबांवर आळ आला, बाबांची नोकरी गेली, बाबांचे गुडघे गेले, अनिल आला. या सगळ्या गोष्टी बघ सारख्याच त्रासदायक आहे. त्यानंतर श्री आला. हे ह्या सगळ्यात नाही बसत. मला आनंद झाला होता त्याच्या येण्याचा, पण कल्पनाच नव्हती तो त्याच्या पाठीशी माझ्यासाठी इतकं मोठं दुःख लपवून आणतोय. उडून गेले होते. म्हटलं संपला आता दुर्दैवाचा फेरा. यात श्रीची चूक आहे. त्यांनी तुला सांगायला हवं होतं. जान्हवी, आज तुझ्या ऑफिसमध्ये मी काहीतरी सांगायला आलो होतो तुला, पण आता तुला सांगितलंच पाहिजे. हा बोल ग. अगं मी घरीच यायला निघालोय, पण तुझा आवाज असा काय येतोय? रडलीस का तू? ओके ओके, ऐक, मी निघतोय. रडू नकोस, मी निघतोय. बाय. तो सांगणार होता मला, त्याचा नाही दोष ह्याच्यात. सगळं सांगणार होता मला. कदाचित माझ्यात ताकद नव्हती ते फेडण्याची. तो म्हणाला, कधीतरी आपण अनावधानाने खोटं बोलतो, पण फसवण्याचा हेतू नसतो. तो सांगणार होता मला, पण बहुतेक त्याच्या बायकोचा फोन आला. मुलगा आजारी आहे ना ग त्याचा, आणि तो गेला लगेच. जान्हवी, तू घरी जा आणि आराम कर. बाबांना काय सांगू? सर विचारत होते तुला. तू जा, मी आलेच. जा ना तू, येते. त्या मुलीचं लग्न झालंय? लग्न झालंय? हो ना, आणि तरी ना तिचं त्या अकाउंटंटशी काहीतरी आहे म्हणे. हद्द झाली बाबा या मुलीची. हो, हद्द झाली बाबा या मुलीची. वहिनी, पण ना मला ती मुलगी अशी नाही वाटत हो. तुला वाटायचं काय आहे? तुला काही अनुभव आहे का तिचा? आणि मुळात म्हणजे तुला ती आठवते तरी का? हो वहिनी, मला ती आठवतीये.
जाऊ दे, आपण पुन्हा पुन्हा तिच्याबद्दल का बोलतोय? आपला तिचा काय संबंध आहे? हा, हो हो, आपला तिचा काय संबंध आहे? आपल्याला काय तिला सून म्हणून आणायचे का घरी? वहिनी, पण ना तू गप नको बोलूस. हाय. काय झालंय? चेहरा असा का दिसतोय? बरं नाही वाटत का? नाही, काही नाही. आज बस स्टॉप वरती नव्हतीस तू. मी जरा कामात आहे. बरं, संध्याकाळी भेटूया ना बस स्टॉपवर? नाही, दुसरीकडे जायचंय. पण जान्हवी, अगं मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी काहीतरी. खूप महत्वाची कामं आहेत मला आज. जान्हवी, अगं काय झालंय तुला? अरे काम आहे. बरं, पण मग कधी भेटूया ते तरी सांग. काही गरजच नाहीये ना त्याची. पण मला आहे. पण मला नाहीये. जान्हवी, अगं मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. प्लीज. मला काहीच बोलायचं नाही. जान्हवी, अगं प्लीज डोंट डू दिस. यू डोंट डू दिस टू मी. श्री, प्लीज जा. जान्हवी, प्लीज मला बोलायचंय तुझ्याशी. तुला काय बोलायचंय ते माहितीये मला. माहितीये? सगळं कळलंय मला श्री. मी सांगण्याआधीच हिला कसं काय कळलं की मी अकाउंटंट नाहीये ते? मोरकरांनी तर नसेल ना सांगितलं? नाही नाही, ते कशाला सांगतील? पण मग हिला कळलं कुठे? हे बघ जान्हवी, अगं मी तुला सांगणारच होतो. माझा काहीच राग नाहीये तुझ्यावर. जान्हवी, ऐक. फक्त हे आधी सांगायला हवं होतंस. प्लीज जा इथून. जान्हवी, अगं प्लीज श्री. ठीक आहे, मी वाट बघेन तुझी. तू जोवर तिथे येत नाहीस तोवर मी तिथून हलणार नाही. आणि मी माझा शब्द पाळतो. प्लीज जान्हवी, हे बघ, मला माफी मागायची एक संधी दे. प्लीज. श्री, जा तू.